सर, वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला खूप महत्त्व आहे. तर याबद्दल काय सांगाल? गुड क्वेशन. ईशान्य दिशा ही महत्त्वाची आहे. त्याबरोबर बाकीही जे 17 दिशा आहेत, हां, त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. परंतु ईशान्य दिशा म्हणजे काय? मत्स्य पुराण या ग्रंथानुसार हं, ईशान्येमध्ये वास्तुपुरुषाचं डोकं आहे ओके. आणि तिथून आपली थॉट प्रोसेस क्रिएट होते. हं, तर ईशान्य दिशेतून जी थॉट प्रोसेस येते, ती कधीही सात्विक असते. अच्छा. त्यामुळे ईशान्य दिशेला विशेष महत्त्व आहे. ओके. सर, आता तुम्ही जसं ईशान्य दिशेचं महत्त्व सांगितलंत, हो. तसं बाकी दिशांचं काय महत्त्व आहे? बाकी दिशाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. परंतु जिथून थॉट प्रोसेस आपली चालू होते, हं, हं. ती आहे ईशान्य दिशा. ओके. ती सात्विक आहे ईशान्य दिशा आणि तिथे आपण आपल्या इष्टगुरु तिथे ठेवावेत. कारण हं, इष्टगुरु म्हणजे जिथून आपल्याला जी एनर्जी भेटते, ओके. ती ईशान्य दिशा आहे. त्यामुळे त्या दिशेला विशेष महत्त्व आहे. हो, परंतु बाकी ही दिशा तेवढ्याच सपोर्टिव्ह आणि तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ओके. सर, वास्तूचा पैशांवरती कसा परिणाम होतो? हां, म्हणजे उत्तरेचा जो दिशापालक आहे ते हां. कुबेर आहे अच्छा. आणि कुबेर म्हणजे देवदेवतांचे अकाउंटंट. हं, कुठल्याही वास्तूमध्ये जो फ्लो असतो मनीचा फ्लो, हं, ऑर्डरचा फ्लो किंवा कुठल्याही संधी, वर्क हं, ऑर्डर्स हं, गेन करणे हं, किंवा कुठलीही मनीची अपॉर्च्युनिटी आहे ती हं. उत्तरेतून येते. ओके. त्यामुळे उत्तरेतून आपल्याला जो क्लिअर ठेवल्यामुळे म्हणजे जसं की तिथे टॉयलेट ब्लॉक, हं, कुठली अँटी वॉटर एलिमेंट म्हणजे जसं की रेड कलर आहे, हं, येलो कलर आहे, गोल्डन कलर आहे. हं, बाकी दुसऱ्या अँटी ॲक्टिव्हिटीज म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे. हं. तर ह्या गोष्टी तिथे चालणार नाही. ओके. तर उत्तरेतून जो आपण जेवढा क्लिअर ठेवू, हं. त्याच्यातून आपल्याला उत्तरेतून सगळ्या संधी निर्माण होतात. ऑब्व्हियसली संधी निर्माण झाल्यावर आपल्याला पुढे कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला आपली बाकीच्या दिशा तेवढ्याच महत्त्वाच्या त्याला अच्छा. सपोर्ट करतात. ओके. सर